कार्यक्रमाचं आयोजनच केलं नाही तर माणसाच्या पदरी चुका येतच नाही, पण कार्यक्रम घेतला तरच माणसाच्या चुका होत असतात. म्हणून उदार अंतकरणानं चूक जर झाली असेल तर आपण सर्वांनी आयोजकाला त्या ठिकाणी माफ करावं अशी अपेक्षा प्रसंगाच्या निमित्तानं करतो. मोडलेल्या माणसाचे दुःख बोले झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोण तिना जात त्यांची कोण दाना धर्म त्यांचा, दुःख भिजली दोन अश्रू माणसांची माणसांना, दुःख भिजली दोन अश्रू माणसांची माणसांना. खरं तर शहीदाला, वीर मातेला, वीर पतीला, वीर पित्याला आणि शहीद होणाऱ्या जवानाला कुठलीही जात आणि धर्म नसतो हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे. कारण मारणाऱ्याच्या गोळीवर कुणाचं तरी नाव लिहिलेलं असतं, त्याच्या जातीचं आणि धर्माचं नाव बुलेटवर लिहिल्या जात नसतं हे आम्ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून देशासाठी शहीद झालेला माणूस त्याची अंत्ययात्रा जेव्हा गावात येते तेव्हा आमच्या नसा नसातली राष्ट्रभक्ती जागा होते. ज्या दिवशी 15 ऑगस्ट असतो, ज्या दिवशी 26 जानेवारी असते, त्या दिवशीच आम्ही राष्ट्रभक्त असतो. आणि उरलेल्या दिवशी आम्हाला मात्र आमच्या देशाच्या अस्मितेचं, आमच्या देशप्रेमाचं आम्हाला काहीही घेणं नसतं. सत्य गोष्टी बोलल्या पाहिजे. गावगाड्यामध्ये माजी सैनिकाला खरंच सामाजिक प्रतिष्ठा आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. पण एक दुर्दैवानं कोणी जाहीरपणे सांगू शकत नाही. माझ्यासारखा फाटका कार्यकर्ता हे सांगण्याचं धैर्य ठेवतो. गावगाड्यामध्ये माजी सैनिकाला काही किंमत नसते. अशा सार्वजनिक कार्यक्रमात त्याला बोलवलं जातं, त्याचा मान सन्मान केला जातो, त्याचा उदो केला जातो. पण गावगाड्यातल्या ग्रामपंचायत पासून तर प्रशासनाच्या जिल्हा कचेरीपर्यंत त्याची अडकणारी कामं आणि त्याची प्रत्येक टेबलावर होणारी ससे उलबट आमच्यासारखी माणसं प्रशासनात बसून पाहतात. त्यावेळेस वाटतं की खरंच माझा भारत कुठे आहे आणि माझ्या भारतासाठी लढणारी माणसं त्यांच्या कुटुंबाच्या मी काय हाल करतो हे उघड्या डोळ्याने आम्हाला पाहावं लागतं. आणि म्हणून समाजातलं हे चित्र सुद्धा बदललं पाहिजे. खरं तर पुलवाम्याच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश जागृत झाला आणि जागृत झालेल्या देशानं एक सत्ता केंद्र प्रस्थापित केलं. खरं तर मृत्यूच्या राजकारण करणारी माणसं सुद्धा माझ्याच भारत देशातली असतात आणि जॅकेट खरेदी झाली म्हणून सुद्धा बोलणारे विरोधक माझ्याच भारतातले असतात. आणि अशा भारताच्या गोष्टीत आम्ही अस्मितेचा विषय धरून बसतो. मला वाटतं हे सगळं चित्र बदललं पाहिजे. गावगाड्यात कुठल्या शाळेत गेलेल्या आमच्या आजोबानं पंजोबाने एक विचार केला की मला 2 मुलं जर झाली तर एक मुलगा माझा देशाच्या सेवेसाठी गेला पाहिजे आणि दुसरा मुलगा या समाजातल्या सेवेसाठी अर्पण केला पाहिजे. अशी मानसिकता असलेला मायबाप अडाणी असताना सुद्धा आम्ही पाहिला. पण आज आम्ही शिकलो, सवरलो, डॉक्टर झालो, PhD झालो, MBBS झालो, पण आमचं पोरगं देश सेवेकरता जाऊ नये असं वाटणारी मानसिकता तयार करणारी अंमलात या समाजामध्ये. आणि म्हणून हे चित्र जर बदलायचं असेल तर कुठेतरी गावगाड्यातली विचारधारा बदलल्या गेली पाहिजे. या माणसांना ज्या दिवशी तुम्ही सन्मानार्थ पास झालं त्या दिवशी खऱ्या अर्थानं देश बदलेल. अहो ग्रामपंचायत सदस्य होते ते फौजी तुम्हाला गावात, बाकीचं सोडून द्या. आणि तुम्हाला तोंडावर कोणी चांगलं बोलत असलं गावात जरा माघारी तुमच्याबद्दल काय म्हणते लोक काय ऐकून घ्या, त्या दिवशी तुम्ही भानावर असाल. आणि हे सगळं चित्र तुम्हाला याच्याकरता बदलायचंय. कारण आज या व्यवस्थेमध्ये देशाचं प्रेम जर कोणाला आहे ना तर ते फक्त आजी सैनिकांना आणि माजी सैनिकांना आहे. बाकी सगळे ढोंगी आणि मतलबी आहेत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय ही प्रतिज्ञा माझ्यासह इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने शाळेपासून आतापर्यंत म्हणली. मला वाटतं डॉक्टर गणेश दादा ही प्रतिज्ञा अत्यंत खोटी आहे. लिहिणाऱ्या माणसाला लय तळमळीनं लिहिली, पण इथल्या सगळ्या माणसांनी ती प्रतिमा खोटी ठरवण्याचं काम केलं. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे हे म्हणत असताना इथल्या माणसांना अंकुचितदार टोकाच्या जातीच्या आणि धर्माच्या चष्म्यातून पाहणारी अवलाद या व्यवस्थेमध्ये जन्माला येतेच कशी. कारण गुन्हेगाराला जात आणि धर्म नसतो, एखाद्या बलात्काराला जात आणि धर्म नसतो. आमचे चष्मे सुद्धा बदलले पाहिजे. गुन्हेगार असतो आणि गुन्हेगाराला त्या चष्म्यात बघितलं गेलं पाहिजे. गुन्हेगाराला जातीच्या आणि धर्माच्या चष्म्याच्या बघू नये हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवलं, माझा मानसन्मान केला, तुमचा सुद्धा मानसन्मान केला. या एका शालीनं, एका टोपीनं, एका रुमालानं तुमच्या आयुष्यात काय बदल होईल न होईल हे मला माहित नाही. पण आजचा दिवस तुमच्यासाठी एवढा आहे की माझ्या पोटच्या लेकरानं सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका म्हणून, देशाची सेवा म्हणून जे बलिदान दिलं त्या बलिदानाची नोंद घेणारा कुठंतरी एखादा व्यक्ती, एखादा सामाजिक कार्यकर्ता आहे की त्याने माझी नोंद घेतली, माझा मान सन्मान केला. एवढीच ऊर्जा या प्रसंगाच्या निमित्तानं तुम्हाला मिळणार आहे. आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद भाऊ. खरोखर हृदयाच्या
कडा जेव्हा पाणावतात आणि पापणीचा थेंब जेव्हा अलगद त्या पापणीच्या कोपऱ्यामध्ये श्वास घेत थांबत असतो, त्यावेळेस कळतं बलिदान काय असतं. हृदय पिळून टाकणाऱ्या त्या घटना असतात. आणि हाडा मासांचे गोळे ज्यावेळेस चाचपलत, ती आई, ती पत्नी, ती मुलगा, तो बाप ज्यावेळेस तो चाचलत असतो, त्याच्यामध्ये चेहरा सजत असतो की ज्या मुलाला मी खरोखर जन्म दिला आणि तोच मुलगा माझा हा आजचा आहे का, की आज एवढा लहानचा मी मोठा करताना निधड्या छातीने 84 इंचाची छाती भरती करताना दिला होता आणि माझ्या हातात त्या शासनाने मासाचे गोळे दिले, तर खरोखर ते शासन सुद्धा माझ्या या जवानाला, शहीद झालेल्या जवानाला, त्याच्या कुटुंबाला न्याय देतय का. आणि ही भूमिका जर पार पाडायची असेल तर याच्यासाठी सुद्धा सामाजिक कार्यकर्ते म्हणून जे अर्ध हाकीने बोलत असतात, तर त्यासाठी त्या अर्ध हाकीच्या पाठीमागं आपण सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभं राहून ही गाथा आणि ही कथा तिथपर्यंत पोहोचवली पाहिजे. तेव्हा हे रडणं आणि हा अंत थांबेल आणि तेव्हाच पुढं एक पाणवलेली कळा शांत होईल असं मला वाटतं. भाऊ, तुम्ही इथं येऊन या स्टेजची जी शोभा वाढवली त्याबद्दल मी आपले आभार आणि अभिनंदन करतो. यानंतर आमच्या कार्यक्रमामध्ये चीफ ऑफिसर माननीय शिवराम निकम साहेब आले, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द व्यक्त करावे. गुड मॉर्निंग वन एंड ऑल. आप सभी को निकम का प्यार भरा नमस्कार. मंडळी सर्वांना प्रेमाचा नमस्कार. आज के इस सम्मान समारोह में मंच पर उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति, आजी माजी सभी सैनिक भाई, वीर पत्नी, वीर पुत्र, वीर माता, वीर पिता, उपस्थित आदरणीय नेतागण, सम्माननीय अधिकारी, पदाधिकारी, प्रेस रिपोर्टर्स, ऑनरेबल डॉक्टर्स, इंजीनियर्स, एडवोकेट्स, बूढ़े बुजुर्ग, बाल गोपाल तथा सज्जनों और देवियों, आज का यह स्पेशल सम्मान जिनकी वजह से आज हम यहाँ पर इकट्ठा हुए, उनके सम्मान में मैं दिन हूँ, मैं रात हूँ, मैं आंधी हूँ, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में अडिग कर्तव्य की अविचल परिपाठी हूँ, मैं खाकी हूँ, मैं खाकी हूँ. मित्रों, हमारे इस भारत माँ की आज़ादी एवं अंतर्गत तथा बाहरी सुरक्षा के खातिर तमाम नेताओं, क्रांतिवीरों तथा अमर जवानों को जो शहादत को स्वीकारना पड़ा, जीवन की आखिरी श्वास तक जिन्होंने अपने खून का कतरा कतरा बहाया, इन तमाम नेताओं, क्रांतिवीरों तथा अमर जवानों को सबसे पहले मैं ऑन बिहाफ इंडियन आर्म फोर्सेस, आर्मी, नेवी, एयरफोर्स, सेना मुख्यालय दिल्ली तथा निवृत्त त्रिदल सेवा संगठन ऑल ओवर इंडिया की ओर से सलाम करता हूँ. कॉर्डियली आई सैल्यूट ईच वन ऑफ देम फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. मेरी अपनी भावपूर्ण श्रद्धा सुमन अर्पित करता हूँ. मित्रों, आज के इसी सम्मान समारोह के उपलक्ष्य में आइए हम सभी मिलकर हमारा अपना सब कुछ यानी कि तन मन धन इस भारत माँ की आज़ादी एवं अंतर्गत एवं बाहरी सुरक्षा के खातिर जुड़े हुए तमाम नेताओं, क्रांतिवीरों तथा अमर जवानों के सपनों का महान भारत बनाने के लिए, अर्थात इस मातृभूमि के साथ जुड़ी हुई हर समस्या को जड़ से काटकर फेंकने के लिए हम हमारा सब कुछ यहाँ पर समर्पित करने का संकल्प करते हैं. जहाँ हिमालय शीश झुकाए, जहाँ धरती सींचे गंगा, चलो शान से लहराएंगे हर दिल में तिरंगा. मित्रों, हमारा ये जो तिरंगा है, ये तिरंगा हवा से नहीं छलकता, बल्कि हमारे फौजी भाइयों की श्वासों से छलकते रहता है. ये हमें याद रखना चाहिए. जहाँ पर हमारे फौजी भाई बॉर्डर पर मातृभूमि की रक्षा के लिए और उनकी पत्नियां जहाँ घर संसार की सभी जिम्मेवारी का मोर्चा संभालते हुए यहाँ पर उनके बीचों बीच होने वाला जो संवाद है, वो आप फौजी भाइयों की पत्नियों की तरफ से मैं अपने फौजी भाइयों को यहाँ पर सुनाना चाहता हूँ. तो सुन लीजिए. फौजी भाइयों की पत्नियों की तरफ से
मैं अपने फौजी भाइयों को यहाँ पर उनका संदेशा, उनके भाव शब्द मेरी आकाशवाणी से यहाँ प्रसारित करना चाहता हूँ। सुनो मेरे प्रियतम, सुनो मेरे प्रियतम मेरे साथी, तुम्हारे बिना जिंदगी मुझसे जी नहीं जाती। तुम तो वीर हो, योद्धा हो, लड़ाके हो, दुश्मनों के टोलियों से लड़ जाते हो। यह बता दो मैं तन्हाइयों से कैसे लड़ूं। घर के हर कोने में तुम नजर आते हो, घर के हर कोने में तुम नजर आते हो। मैं यादों की परछाइयों से कैसे लड़ूं। कल एल्बम देखा, हमारी सारी तस्वीरें पुरानी हो चुकी है। कल एल्बम देखा, हमारी सारी तस्वीरें पुरानी हो चुकी है। नई कब खिंचवाएंगे। इस बार तो तुम होली पर भी घर नहीं आए। हम एक दूसरे को रंग कब लगाएंगे। अब के दिवाली पर वो गुलाबी साड़ी पहनी थी जो तुम बनारस से लाए थे। सबने तारीफ की पर किसी की तारीफ मेरे दिल पर नहीं लगती। जब तक तुम नहीं कह देते मैं अपने आप को सुंदर नहीं लगती। गरबा चौथ भी ऐसे ही चला गया, सबके छलनी में चांद जगमगाया। बस मेरा चांद घर नहीं आया। मेरा हाल क्या है जानते हो, मेरा हाल क्या है जानते हो। बावली हो गई हूँ मैं, बावली हो गई हूँ मैं। तुम बाड़मेर की रेगिस्तान में 50 डिग्री पर झुलस रहे हो। ये सोच के मैंने ठंडी हवाओं से दुश्मनी कर ली है। कहीं कोई झोंका बदन से न छू जाए, इस डर से कमरे की एक एक खिड़की बंद कर दी है। अब कहीं से हवा नहीं आती। सुन रहे हो ना मेरे प्रियतम मेरे साथी। दुनिया में कौन चाहेगा, दुनिया में कौन चाहेगा किसी की दूसरी मोहब्बत बनना। मैं वो भी बड़े शौक से बन गई। जानती थी फौज की जिंदगी में जो भी आएगा दूसरा प्यार ही कहलाएगा। पहला वादा तो वो देश के मिट्टी के साथ निभाएगा। सुनो मेरे प्रियतम मेरे साथी, अब और ना सताओ। जिस दस्तक के लिए मेरे कान तरस गए वो दस्तक बनकर आओ। जो आहट के लिए मैं रोज तड़पती हूँ वो आहट बन के आओ। पर ध्यान रहे मेरे ढोल सिपाही, भारत माँ से किया हुआ वादा तोड़ के मत आना। तुम्हें कसम है मेरी, चाहे मैं विरहन क्यों न मर जाऊं। मैदान छोड़ के मत आना, मैदान छोड़ के मत आना। भारत माता की, भारत माता की जय जवान, जय जवान, वंदे वंदे। जय हिंद, जय भारत। यानंतर इन्स्पेक्टर आबासाहेब बोलतील. माझी सर्व उपस्थित मंचावरील पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की 2-2 मिनिटांमध्ये प्रत्येकानं आपलं थोडंसं मनोगत व्यक्त करावं आणि फक्त रिपीट होऊ देऊ नका प्लीज, विनंती आहे. आणि जे महत्त्वाचं आहे खरोखर मी तुम्हाला सांगू इच्छितो, या राज्याचा मतदारसंघातून कोणी प्रतिनिधी यावेळेस असो वगैरे नसो मला माहीत नाही, येणार आहेत, त्यांचं येणं चालू आहे, बरेचसे येत आहेत. परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या मतदारसंघाची ज्यांनी निवडणूक लढवली आणि अगदी अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला, परंतु आमचे डॉक्टर गणेशदादा मांडे इथं आवर्जून उपस्थित आहेत. आणि खास करून सांगायला असं आवडेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ते खास उजवे हात आहेत. आणि तसेच आमचे उल्हासराव देशपांडे साहेब साखरखेड्यावरून आहे, महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत. म्हणजे फडणवीस साहेबांचे उजवे आणि डावे दोन्ही हात आपल्याजवळ आहे. म्हणजे त्यांच्यापर्यंत तुमच्या व्यथा या 100% जाणार आहेत, मी एवढी गॅरंटी सांगू इच्छितो. आणि त्याच्यानंतर अजितदादाचे सुद्धा फायर ब्रँड आमचे गिरीधरभाऊ पाटील हे सुद्धा, म्हणजे सत्तेतले 3 नेते आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे तुमच्या व्यथा आणि कथा, आणि त्यांनी सुद्धा फायर ब्रँड व्यवस्थित मांडतील आणि त्यांना मी 3 फाईल त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत.
त्याच्यामुळं मोठ्यांची आपण काळजी करू नये. लहान काय करून जाईल सांगता येत नाही. मोठ्यांची आपण काळजी करू नये. लहान काय करून जाईल सांगता येत नाही. अरे ज्याने रक्त सांडलं त्याच्या मांसाच्या गोळ्याला सुद्धा हातावर झेलून आमचे हे त्रिदेव तुमच्या सगळ्या कथा आणि व्यथा व्यवस्थित मांडून तुम्हाला न्याय देतील ही मी ग्वाही देतो. त्यानंतर आगावसाहेब आपले 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतील. इथे गर्दी नसली तरी सर्व दर्दी लोक आहेत आणि जे आले ते आपले, बरं बाकीच्यांचा विचार करायचा नाही. धन्यवाद. सबसे पहले मैं अपने इस आयोजकों को धन्यवाद देना चाहूँगा जिन्होंने इस बुलढाना लेवल पर काम किया है और संगठित किया है. कड़ी मेहनत और परिश्रम से जब इतना संगठन उन्होंने खड़ा किया है तो उनको बहुत ही यश मिलना चाहिए. भाइयों और मैं क्या बताऊँ, एक्चुअल पाता हमारी कोई भी बात सुनने वाला नहीं है. इस हिंदुस्तान में एक भी बात हमारी कोई फौजी भाई की सुनने वाला नहीं. पहली बात तो हमें फौज में गिनते ही नहीं है. फौज में एक किस्में, और जबकि हम ड्यूटी मरने तक आखिरी क्षण तक बॉर्डर पे करते हैं, आतंकवादी इलाके में करते हैं, मणिपुर, नागालैंड, त्रिपुरा सब इलाके में, जम्मू कश्मीर वगैरह पर ड्यूटी करते हैं. लेकिन हमको कोई आदमी फौजी मानने के लिए तैयार नहीं या मानता नहीं है. ये मैं बात करूँ. हमारी बात मैं सोचा था इस बार हमारे जिले के मंत्री महोदय श्री प्रतापराव जाधव साहब आएंगे और हमारी बात सुनेंगे और ऊपर तक पहुंचाएंगे, लेकिन वो भी यहाँ आए नहीं है. बात सुनने वाला चाहिए, उसको तभी सुनाई जा सकती है, तभी ऊपर तक पहुंच सकती है. ऐसी बात नहीं पहुंच सकती है. छोटी छोटी बात वो तो छोड़ो, शहीद का दर्जा और पेंशन ये इनकी किसी के बस की बात नहीं है, केंद्र सरकार की बात है. इसके अलावा भी इतनी सुविधा होती है, लेकिन उस सुविधा से हमको वंचित रहना पड़ता है. गांव में जाओ आप, सादा एक गोटा बनाना है, उसके लिए गांव में गोटे मंजूर हुए 40-50, लेकिन उसके लिए आप बोलो तो बोलो तुम पेंशनधारी हो, नौकरी वाले हो, आपको नहीं मिलेगा. वीर खोदने के लिए जाओ तो बोलेंगे आपको नहीं मिलेगा. राशन कार्ड बनाओ, राशन कार्ड हर जगह प्रूफ चाहिए बोलते हैं, लेकिन उस राशन कार्ड में किसी को हमको 1 नया पैसे का राशन मिलता है? नहीं मिलता है. क्या शक्कर चीनी हमारे बाप के घर में पैदा होती है क्या? फैक्ट्री हमने लगाई है क्या? क्यों नहीं मिलती? हमें मिलना चाहिए, लेकिन नहीं मिलता. हमारी कोई बात सुनने वाला नहीं है. इसलिए मैं कहता हूँ, ये संगठन को नियोजनकर्ताओं को मैं निवेदन करूंगा, आग्रह करूंगा कि आप लोग इस चीज को संगठित करिए और एक संगठन जो नियोजन होता है उसको रजिस्ट्रेशन करिए, ताकि हम आगे चलकर इसका हाथ उठाए ऊपर तक और उनको बातों को बताएं. अगर ये बात में झूठ बोलता तो आप लोग बताइए. गांव में हर चीज आती है, हमको मिलते नहीं. बोल तुम पेंशनधारी हो, तुम नौकरी वाले हो, तुम सर्विस वाले हो, तुमको नहीं मिलेगा. क्यों? हमें क्यों नहीं मिलेगा भाई? ये बातें इनकी नहीं है. ये बातें तो कलेक्टर के अंदर आती है. कलेक्टर ने ऑर्डर निकालना चाहिए, पैरामिलिट्री फोर्स जिसमें क्लियर मेंशन करना चाहिए, सीआरपीएफ, बीएसएफ, सीआईएसएफ, आईटीबीपी, लेकिन ये लोग नहीं करते हैं. तो पेंशन क्या देंगे? अभी नहीं. ये शहीद का दर्जा क्या देंगे? इसके लिए बहुत बड़ा आंदोलन छेड़ने की जरूरत है. और मैं इस संगठन को निवेदन करता हूँ कि आप लोग देखिए, इस चीज को आगे बढ़ाइए. भरपूर हमारा साथ आपको मिलेगा. दूसरी बात शहीद वालों की, मेरे भाइयों, चाइना में जब लड़ाई हुई थी, हॉट स्प्रिंग जिसके नाम से जाता 10 जवान मेरे शहीद हुए थे, उसको आज भी हॉट स्प्रिंग से नाम से जाना जाता है और वहाँ हर साल वहाँ झंडा फहराया जाता है. कई सीआरपी के बलिदानों को सरकार भूल चुकी है. आज एक पैदा होती है, कल उसको सांत्वना थोड़ा सा देकर भूल जाती है. किसी सरकार के ऊपर, कोई सरकार के ऊपर, कोई गृहमंत्री हो, कोई पीएम हो, उनके ऊपर कोई असर नहीं पड़ता. क्या पार्लियामेंट में जो अटैक हुआ था उसमें हमारी फोर्स नहीं थी? और उसमें एक मेरे 2 साथी थे, एक सिपाही थी, दोनों भी, एक महिला थी और एक जवान था, जिन्होंने अपने प्राण का बलिदान दिया हुआ. पुलवामा में जब आदमी के शहीद हुए, मेरे 40 जवान एक साथ गए
उस समय में 2 दिन खाना नहीं खाया, मैं बताता हूँ आपको। हमारी आत्मा दुखी नहीं होती है, हमारी आत्मा रोती नहीं है, लेकिन हमारा कोई सुनने वाला नहीं है। आज मैं खुलेआम बता रहा हूँ तुमको। एक साहब ने अभी जरूर बताया कि हम कुछ करेंगे, करेंगे क्या? कुछ नहीं करेंगे। 2 दिन खाना नहीं खाया मैं जब शहीद हुए पुलवामा के 40 जवान थे, क्योंकि मैं सवेरे उठता था, नहा धो के खेत में चला जाता, शाम को आता था, फिर सवेरे उठता था, खेत में जाता था। तीसरे दिन मेरे पत्नी ने मेरे पैर पे पड़ी कि आप ऐसा क्यों कर रहे हो, मेरे ऊपर गुस्सा है क्या, मेरे से कोई गलती हुई है क्या? मैं बोला ऐसी कोई गलती नहीं हुई है, लेकिन हमारे 40 जवान शहीद हुए। उस बेचारे ने मेरे को आग्रह करके खाना खिलाया, तब मैं खाना खाया था। क्या हमें दुख नहीं है? ऐसे अनेक गिनती है। सन 71 में 25 बटालियन, 29 बटालियन, 26 बटालियन सीआरपी की मुक्ति वाहिनी में थे 71 में। क्या बांग्लादेश ऐसा आजाद हुआ है? बोस्निया में हमारी महिला बटालियन ड्यूटी के लिए गई है। क्या यही ऐसा बलिदान है हमारा? हमारे बलिदान की कीमत किसी ने आज तक नहीं पहचानी है। और ये आवाज जो है ये यहाँ दबाने वाली नहीं है, अभी उठाना चाहिए। मैं आयोजकों को फिर निवेदन करूंगा, नम्र निवेदन करूंगा, हाथ जोड़ूंगा कि इस आवाज को आप उठाइए और आगे बढ़िए। ये ऐसा कोई सुनने वाला नहीं है। बाकी क्षमा चाहता हूँ, समय का अभाव, बहुत बोलने को कुछ है, लेकिन समय का अभाव मैं नहीं ज़्यादा बोल सकता हूँ। धन्यवाद, थँक यू। वेळेअभावी आपण थोड्यामध्ये प्रत्येकाला 2-2 मिनिटं देत आहोत. प्रत्येकाने बघा, सर्वांचं महत्त्वाचंच आहे. इन्स्पेक्टर आगावसाहेबांनी जे पोटतिडकीनं सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. हे कुणीही काहीही करू शकत नाही. मंत्रालयात आपण इथं मांडतोय ना, ज्यांच्या पुढं मांडायचंय, ज्यांच्या पुढं रडायचंय, ते आपल्याला डोळे पुसायला कोणी आलेलं नाही. आपल्याला पाणी देऊ शकत नाही म्हणलं, पाणी घराचा एक नळ सुद्धा देऊ शकत नाही. नगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतचं विलीन झालेले हे शहर आहे ना, तर अशा ठिकाणी पाणी सुद्धा देऊ शकत नाही. तुम्ही योजना, अरे एक रिटायर होणारा नायब तहसीलदाराला म्हणतो, साहेब माझं राशन कार्ड बनवून देता का? बनवता येतं का त्याला? नायब तहसीलदाराला 10 नायब तहसीलदाराचे राशन कार्ड दाखवतो मी, राशन घेतात ते. तुमच्याजवळ कोणाजवळ राशन कार्ड आहे? कोणाला राशन देतं सांगा? एवढे मोठाले आहे का तुम्ही? कोणत्याही सैनिकाकडे राशन कार्ड नाही आहे तुमच्याकडं. ज्याचं चालू असेल जुनं बापाच्या नावानं त्यालाच भेटतंय आणि ते चुपचाप घेत राहतो. मी खरं बोलतो का खोटं बोलतो? सेवानिवृत्त होणारा नायब तहसीलदार म्हणतो, साहेब मला राशन कार्ड बनवून द्या. काय नाही, आपलं जे चालतंय. किती लोकांना अपंग नसून पगारी द्या, साहेब 7,000 दिले तर त्या पगार चालू होती. आपल्या त्याच्या पगारी बंद नाही करायच्या. पण आपल्याला कुठंतरी लढणं आहे, कुठंतरी बोलणं आहे. ठीक आहे, मिलिटरी आणि पॅरामिलिटरीचा भेद काय? मग 40,000 पगार आहे, साहेबाला 20,000 पेन्शन आहे. एकाच मायचे 2 लेकरं देशावर गेले. देशावर गेल्यावर त्या सैनिकाला समजलं की सर मी पॅरामिलिटरीमध्ये आलो आणि आपला मोठा भाऊ मिलिटरीमध्ये आहे. सुविधांचा मी बघा, अरे हे भारतीय सेनेमध्ये तिथं बॉर्डरवर शहीद झालेला जवान, आजचं सरकार तो शहीद झालेला आहे. आजचं सरकार त्या सैनिकाला तो तिथं ड्युटीवर जागृत करतो, हे बाबा उठ, इथं दुश्मनचा एरिया आहे. शहीद जरी झाला तरी तो त्यांना उठवतो, त्यांची आत्मा तिथं फिरती. खरंय का खोटं आहे साहेब? खरंय का खोटं आहे? तो त्याला झोपू देत नाही, त्याला उठवतो. आणि हे सरकार त्याला 2 महिन्याच्या सुट्टीवर ज्यावेळेस घराकडे पाठवतं, शहीद झालेल्या सैनिकाला सुट्टीवर पाठवतं, त्यावेळेस त्याची बूट वर्दी घालून सुट्टीवर पाठवतं. त्यावेळेस तिथं डबल ड्युटी करायला लागते. खरं आहे का खोटं आहे? त्या सैनिकाच्या जागी, शहीद झालेल्या सैनिकाच्या जागी डबल ड्युटी करायला लागते. डबल कार्ड तिथं साहेब वाढवल्या जाते त्या सैनिकाच्या. आणि तो शहीद झालेला जवान त्याचे बूट प्रेस कपडे काढून ठेवलेले असते आणि सकाळी पाऊल त्याच्या त्या बोटाला धूळ लागलेली असते. म्हणजे तो फिरून येतो, बूट ड्रेस घालून येतो आणि संपूर्ण ड्युटी करून आलेला शहीद जवान त्या ड्रेसमध्ये वर्दीला धूळ लागलेली. खरं आहे का खोटं आहे? मग आज हे सरकार त्या शहीद झालेल्या जवानाच्या प्रती, म्हणजे 1, 2, 4 आहे, त्या 4 जवानांच्या प्रती फक्त TRP वाढवण्यासाठी कार्य करत आहे ना. शहीद झालेल्या जवानाचा TRP वाढवायचा. आणि दादा शेळके साहेबांना विनंती, त्यांनी वरती यायचंय, वरती आहे. मग हे कशासाठी करते? फक्त TRP. तुमच्या सुविधा मांडण्यासाठी, ऐकण्यासाठी कोणीच नाही. आपला लढा आपल्यालाच लढणं आहे, आपली लढाई आपल्यालाच लढणं आहे.
कोणी तुमचे डोळे पुसणार नाहीये. मिलिटरी आणि पॅरामिलिटरी हा भेद आपण जाणतो. मी या सर्व लोकांना मिळून सैनिक आता जी कार्यक्रम पत्रिका बनवली आपण कोणा एका माणसाचं नाव ठेवलं. सर्व संघटनाचे जेवढे माझ्या नजरेस आलेले आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, मिलिटरी, पॅरामिलिटरी, त्रिदल सैनिक संघटना, भारतीय माजी सैनिक संघटना, म्हणलं कोणाचंच नाही हे घ्यायचं नाही. फक्त संघटनांना सर्वांना आपला लढासाठी जर एकमेकाला विरोधी आभास दिसणारे तत्व आहे असं वाटलं की ही संघटना आहे एकमेकाचा विरोध करत असणार. विरोध नाही, विरोधी आभासी दिसणारे तत्व एकमेकाला कधीही पूरक असतात. कधी हे आमच्या कामी येतात, तुम्ही आमच्या कामी येणार आणि आपला लढा आपल्याला चालू ठेवणार आहे. साधी पाण्याचा जर प्रश्न सुटला तरी भरपूर होत आहे. तुम्हाला राशन कार्ड या सुविधा या खूप मंत्रालयीन मोठ्या गोष्टी आहे. आपण आपलं कार्यालय पुढे ठेवूया. धन्यवाद चाटे साहेब. या चाटे साहेबांच्या व्यथेवर अटल बिहारींची एक कविता आहे की जी त्यांनी संसदेमध्ये विरोधी पक्षाला सुद्धा आणि स्वतःच्या पक्षाला सुद्धा ठासून सांगितली होती की या पद्धतीनं या भारतभूचा प्रत्येक कणकण मध्ये काय राष्ट्रभक्ती आहे त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं. टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पल को पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. आणि मी या उपस्थितांना सांगू इच्छितो की ज्या वेळेस या भारतभूमीवर संकट आले त्यावेळेस हा माझ्या निधड्या छातीचा जवान कुठल्याही प्रोटोकॉल न पाळता, कुठल्याही संसाराचा विचार न करता, कुठल्या बायकोचा विचार न करता, बापाचा विचार न करता, मुलाचा विचार न करता, समाजाचा विचार न करता उभ्या संसाराचा राख रांगोळी करत रक्तानं छातीवर गोळी घेऊन तो झेलत असतो. आणि तेव्हा कुठं आम्ही पांढर पेशामध्ये इथे स्वातंत्र्यात असतो. आणि त्याच्याविषयी जर तुम्हाला सांग असेल तर हा या देशामध्ये कलंक आहे. आणि म्हणून जर हा कलंक या पांढर पेशाला लागायला जर मिटवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला यांच्या सगळ्या व्यथा आणि कथा जसा चाटे साहेबांनी सांगितलं, राशन कार्ड भेटलं पाहिजे, पाणी पट्टी माफ झाली पाहिजे, साधं पाणी प्यायला भेटलं पाहिजे, अरे घरापर्यंत जाताना रोड सुद्धा चांगला पाहिजे. कारण त्या जवानाची तो जवान तिथं ड्युटीवर असताना त्याची बायको सुद्धा सुरक्षित त्या गल्लीतून गेली पाहिजे. ती सुरक्षा कमीत कमी तुम्ही आम्ही तरी पुरवा. आणि जर हे आम्ही करू शकत नसाल तर लोकप्रतिनिधी किंवा इथे सदस्यगण जर असतील तर हे शोकांतिका आहे. म्हणून जसं आमचं रक्त फक्त अमर राय म्हणल्यानं अमर राय होत नाही, लक्षात घ्या. अमर राय म्हणल्यानं अमर राय होत नाही. आणि ज्या दिवशी जवान मरतो त्या दिवशी भावना दामडू केल्यासारखा गोंधळ कामाचा नाही. कृती आणि सक्षम आणि अक्षम जियार करून राज्य शासनाचे तुम्ही हे काम करा. तेव्हाच खरा हा आजचा कार्यक्रम सिद्ध झाला. आणि त्या बलिदानातून त्या दायित्वाकडे पार पडत असताना ते सिद्ध झालं असं मी म्हणेन. यानंतर मी असिस्टंट कमांडंट DM मागळे सर यांना विनंती करतो. मान्य चंदन शिव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्दाचं मनोगत व्यक्त करावं. आपण हा कार्यक्रम सुरुवातीपासून थोडा प्रोटोकॉल तोडून केला. मी सांगितलं होतं की कोण कोण कसे आपापल्या वेळेनुसार येणार. आपण ज्युनियर पासून सुरू केलं होतं. काय केलं आपण कार्यक्रम सर्वात ज्युनियर पासून सुरू केलेला आहे. जसे जसे सिनियर लोक आहेत त्यांचं भाषण आपण पाठीमागे ठेवलेलं. ठीक आहे. कमांडो चंदन शिवे साहेब. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आणि वीर योद्धांना विनम्र अभिवादन. व्यासपीठावर असलेले माझे सर्व प्रतिष्ठित सिनियर साहेबांना तसेच माझ्या सैनिक वीर नारी, वीर माता, वीर पिता आणि माझे सैनिक पदाधिकारी यांचं पण मी अभिनंदन करतो. आजच्या 14 फेब्रुवारी 2019ला फिदाईन हमल्यामध्ये 44 जवान आपल्या पॅरामिलिटरीचे शहीद झाले. त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या व्यासपीठी मी आपणास सांगू इच्छितो, मी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आणि ह्या नात्यानं मी तुम्हाला सांगतो, मी ज्यादा कोणत्या सिच्युएशन आणि ज्यादा गोष्टी सांगत नाही बसत.
माझा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा एकच आहे. मी आज व्यासपीठावर बोलताना सांगतो, ज्याही सैनिक नारी, सैनिक, वीर पत्नी, माता ज्यांना ECHचे प्रॉब्लेम्स आहे, हॉस्पिटलचे प्रॉब्लेम्स आहे, पेन्शनचे प्रॉब्लेम्स आहे, शेताचे प्रॉब्लेम्स आहे, बांधाचे प्रॉब्लेम्स आहे, त्यांनी जे बी तुमचे घरेलू प्रॉब्लेम्स आहे त्यासाठी खासकर बुलढाणा जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये अध्यक्ष श्रीकांत बंगाळे साहेब आहे. आपण यांच्याकडे आपल्या काही प्रॉब्लेम्स असल्या तर त्या शेअर कराव्या. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट युअर प्रॉब्लेम. तुमचे प्रॉब्लेम महत्वाचे आहे. बाकी येणार प्रवृत्ती येणार, ते बोलून जाणार आणि ते त्यांचं काम संपलं की पुन्हा जसं तसं होणार. तर इथं सर्वात महत्वाचं आहे, बऱ्याच सैनिक लोकांच्या पेन्शनची प्रॉब्लेम्स ही आहे की 70 वर्षाचा जो सैनिक शहीद झाला त्यांच्या वाईफचं नाव त्याच्यामध्ये करेक्शन असल्यामुळं काय आहे की त्या लास्टच्या इयरमध्ये त्यांना ती पेन्शन भेटत नाहीये आणि त्यांना जी भेटणारी 15-20 हजार रुपये ती त्यांना सगळ्यात जादा महत्वाची. हे महत्वाचे पॉईंट ध्यानात ठेवावे. छोटे छोटे ते नावाची करेक्शन्स वगैरे आहे हे पॉईंट. यानंतर मी आपणास सर्वप्रथम हा जो आयोजकांना प्रोग्राम ठेवला आणि सर्व माता भगिनी वीर सैनिकाच्या पत्नींना जो सन्मान गौरव दिला त्याबद्दल मी ह्या आयोजक टीमचं आभार व्यक्त करतो. आणि यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण कुठल्याही तुमचा इन्व्हॉल्व शासकीय प्रॉब्लेम असेल, कलेक्टर्स प्रॉब्लेम असेल, गव्हर्नमेंट असेल, आमदार खासदाराचा असेल, पण ते संवैधानिक दायऱ्यात असावं. तुम्ही कोणत्याही टायमात मला कॉल करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल या शंकाने. फक्त संवैधानिक दायऱ्यात असावं इतकंच मी बोलतो आणि यासाठीच मी आलो होतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. खूप खूप धन्यवाद कमांडो चंदनशी सर. यानंतर जिल्हा अध्यक्ष पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना यांनी 2 शब्द महत्त्वाचे आहेत ते बोलायचं आहे. प्रत्येकाकडे मुद्दा आहे बघा. प्रत्येक अध्यक्ष जे आलेले आहेत आपल्याला कसं आहे, कोण काय देतं कोण आलं त्याच्यापेक्षा आपल्याला आपले मुद्दे मांडणं जरुरी आहे. आपण हे लाईव्ह करून राहिलो प्रसार माध्यमाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, आज न उद्या आपल्या शब्दाला वाचा फुटणारच आहे. थँक्स आहे. वेळात वेळ काढून माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रामप्रसाद शेळकेजी आणि तसेच राजू सिरसाट तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे वेळात वेळ काढून त्यांचे सुद्धा शब्द सुनानी स्वागत. थँक्स सर. आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू, विशेष म्हणजे हा कार्यक्रम ज्यासाठी आयोजित केलेला आहे, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता या सर्वांच्या वतीने मी थोड्याशा 2-4 गोष्टी सांगू इच्छितो. आणि खास करून जे कळीचे मुद्दे जे गजानन दराडे साहेबांनी मांडलेले खरोखर ते मी वाचले. आणि मी सध्या आर्मी बॉम्बे इंजिनियरमधून रिटायर होऊन 2009ला रिटायर झालो. त्यानंतर मी जलसंपदा विभागामध्ये सिनियर क्लर्क म्हणून लागलेलो आहे. खरंच कळीचा मुद्दा आहे तुमच्या सर्वांचा की एक माजी सैनिक आणि एक CISF, BSF, CRPF ही जी मंडळी आहे खांद्याला खांदा लावून कामं करतात. आणि ही जी तफावत आहे ही तफावत खरोखरच या राज्य कार्यकारिणींनी किंवा या ज्या मंत्रिमंडळ आहे त्यांनी याचा तोडगा काढायलाच पाहिजे. कारण आज मला समजा मी माझं एक वैयक्तिक उदाहरण सांगतो. मी आर्मीमधून रिटायर होऊन आलो आणि माझी केवळ पेन्शन समजा आता 35-40 हजार रुपये मला मिळते. ठीक आहे, त्याच्यात मला 2 मुलं शिकवायचे, चांगले उच्च शिक्षित शिकायचे असले तर कसे शिकवणार? होऊ शकत नाही. म्हणून मी माझ्या स्वतःवरून सांगतो की मित्रांनो, हा मुद्दा तुम्हाला मंत्रालयापर्यंत एवढा जोरात रेटावा लागेल आणि तो रेटण्यासाठी आमची संघटनाही तत्पर तुमच्या पाठीशी खांद्याला खांदा लागून राहील. कारण माजी सैनिकांना तिकडची पेन्शन तर असते परंतु बेसिक तिकडचे लागू होते तिकडचे, त्याच्यामुळं समाधानकारक पेमेंट मिळते. त्यामुळे माझा एकच मुद्दा आहे की आपली जी पॅरामिलिटरी फोर्स आहे यांना जास्तीत जास्त संख्येने जसे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांना जे फॅसिलिटीज मिळते ती सर्व मिळायला पाहिजे असं मी सांगू इच्छितो. तसेच बाकी जी फॅसिलिटीज आहे यांना ती मिळायला पाहिजे. आणि दराडे साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे
की जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ते नुकतंच मी वाचलं. दराडे सर, मी खरोखर तुमचं अभिनंदन करू इच्छितो. आणि हा कळीचा मुद्दा आहे. तुमचे जे तडेगाव वगैरे जे पाण्याचे प्रश्न आहे आणि ते मी माझ्या वतीने आमचे जे सिनियर्स अधिकारी आहे, कार्यकारी अभियंता चोपडे साहेब देऊळगाव राजा, तसेच जलसंधारण कार्यकारी अभियंता देऊळगाव राजा यांना हा मुद्दा मी तुमच्या सोबत येऊन तुमच्या खांद्याला खांदा लावून मिटवण्याचा माझ्याकडून जेवढी प्रयत्न होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमचा मुद्दा माझ्या वतीने दोन तीन तरी मार्गी लागतील असं मी यावेळेस सांगू इच्छितो. तरी मी पुन्हा सर्वांना एकच सांगू इच्छितो की संघटित व्हा. अजून ज्याप्रमाणे आपला कार्यक्रमाचा वाजागाजा झालेला आहे त्याप्रमाणे इथे उपस्थिती लाभलेली नाही. काय कोण म्हणतं की बा दराडे साहेब लढतात ना, लढू द्या, त्यांना फायदा झाला की आपल्याला ऑटोमॅटिक होणार. मी चाललो हरभर सोंगायला, असं होता कामाने. वर्षातून एकदा हा कार्यक्रम होतो, तरी तो कार्यक्रम व्यवस्थित पार पाडा आणि संघटित होऊन तुमचे जे मेन मुद्दे जी आर काढा, त्या काढायला भाग पाडा शासनाला. हे मी दराडे साहेब तुम्हाला सांगू इच्छितो. मी शासकीय पुनर्निर्मिती माजी सैनिक संघटना बुलढाणा जिल्हा, तसेच मातृभूमी माजी सैनिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने सगळ्यांचे आयोजकाचे आभार मानतो व रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद सर. तसेच यानंतर कोणी वीर पत्नी वीर माता आल्या असेल तर आम्हाला थोडं सुचवायचं, कारण अगोदर जो झालेला आहे त्यांनी सुद्धा शेजाऱ्यानं नाव सांगायचं. अनावधानात जर कोणी राहिला असेल, ज्यांचा सन्मान समोर राहिला असेल, तर त्यांनी सांगावं शेजाऱ्याला प्लीज आमच्यापर्यंत निरोप पोहोचावा, ही आमची विनंती आहे. नाव सांगा ना. तसेच वेळात वेळ काढून या मतदारसंघाचे आमदार माननीय मनोज भाऊ कांदे हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाच्या उपस्थितीला स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचे सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत करतो व तसेच त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते यांचे सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत करतो. संतोषराव खांडेबराड यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. कैलास डोके, शहीद जवान कैलास डोके यांचा सत्कार मतदारसंघाचे आमदार माननीय मनोज भाऊ कांदे व तसेच डॉक्टर रामप्रसाद शेळके व राजू सिरसाट सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्लीज या. गणेशदा मांटे, उल्हास भाऊ देशपांडे, गिरधरजी पाटील, संतोष भाऊ खांडेबराड, कृपया सर्वांनी खाली यायचे. भारत मातेच्या नाही या खाली या, सगळेजण या करा. वीर यानंतर सन्मान्य गौतम गायकवाड सेक्रेटरी हे आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करेल अशी मी त्यांना विनंती करतो. तेवढी मोठा फोटो येतो मागं मागं. कॅमेरा फिरू, मोठा कॅमेरा मोठा मागून घ्या तुम्ही घ्या. नाही ठीक आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सर्व मान्यवरांचे आभार व त्यांनी आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर आमचे मित्र गौतम भाऊ गायकवाड हे आपले 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करतील आणि आपल्या जवानांच्या ज्या व्यथा आहेत, ज्या खरोखर समर्पक
आणि सत्तेमध्ये असणारे आणि तसेच आता या मतदारसंघाचे आमदार हे ते ऐकून घेतील आणि याच व्यथा तेवढ्याच पोटतिडकी तिथं मांडतील आणि मांडतीलच नाही तर त्याच्यावर न्याय घेऊन इथपर्यंत GR सुद्धा पोहोचवतील अशी मी त्यांना विनंती करतो. याच्यासाठी तुमच्या टाळ्यात 3 पट वाजायला पाहिजे होते कारण त्यांच्या कानाचे पडदे उघडले पाहिजेत. प्रशासन आणि शासन हे नेहमी गेंड्याच्या कातडीचं असतं, झोपलेलं असतं. यांना चिमटे आणि मार दिल्याशिवाय यांचे कानं उघडत नाही. यांच्यासाठी जोरात टाळा होता म्हणजे तुमच्या व्यथा समजून यांना जवानांच्या व्यथा काय तर. धन्यवाद. गौतम भाऊ गायकवाड. अमर रहे शहीद जवान, अमर रहे म्हणायचं आहे सगळ्यांनी. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. भारत माता की, भारत माता की. ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं, त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि